शुभ सकाळ. आज आमच्या नाश्त्यामध्ये केलं होतं उपीट. उपीट मला खूप आवडतं आणि आज खूप छान झालं. कढीपत्ता मला आवडत नाही म्हणून मी तो काढून टाकला. त्यानंतर आम्ही गेलो केंद्रामध्ये. केंद्रामध्ये मी स्वामींना दीप धूप लावून झाल्यानंतर मी केला स्वामींना मुजरा करून झाल्यानंतर आम्ही बसलो वाचनासाठी मी घेतलेलं स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर तीव्र स्वामी राजाय नमः, ब्रह्मानंदम पर्व सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तस्मस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासवर्णं कंठाटोपी च माला दंडकमंडधरू कटयांक रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुग श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. 4 वाजता मला लागलेली भूक म्हणून थोडा भडंग खायला घेतला. हे पहा, ह्यातले मी फक्त शेंगदाणे वेचून खाल्ले. त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवतो आमच्या गावातली खण. ही पहा, उन्हामुळे ही खण पूर्ण सुकलेली आहे. त्याच्या पुढेच आहे विठ्ठल मंदिर. ते खूप सुंदर आहे. त्यानंतर आम्ही गेलो एडेनी पाणीला. हे पहा, तेथील छान व्ह्यू किती छान आहे ना. त्यानंतर आम्ही पोहोचलो एडेनी पाणीला. तेथील हे मंदिर, त्या मंदिरामध्ये स्वामींचाही फोटो होता. त्यामुळे मी तेथे मुजरा करून आम्ही निघालो घरी यायला. बाय, उद्या भेटू.